चला आज बनवूया मस्त लिंबाचं लोणचं. आणि ते पण आपण पावसाळ्यामध्ये टाकतो आहे लिंबाचं लोणचं. आता लिंब पण छान आलेले बाजारात. थंडीमध्ये पण मिळतात आणि पावसाळ्यामध्ये पण. तर बघा मी 10-15 लिंब घेतलेले आहे आणि त्याचं मस्त आपण तिखट झणझणीत तोंडाला चव येणारं आपलं लोणचं आपण तयार केलेलं आहे. आणि मस्त काचेच्या बरणीमध्ये स्वच्छ धुवून ती काचेची बरणी त्याच्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे. हे लोणचं आपण वर्षभरसुद्धा टिकतं हे लोणचं. आणि तुम्हाला तात्पुरतं करायचं असलं ते पण थोड्या लिंबामध्ये करू शकतो आपण. आणि बघा मी बाजारातून मस्त 1 किलो लिंब आणले होते, पण त्याच्यातले मी काही काढले, काही बाजूला ठेवले. आणि बघा 10-15 लिंब घेतलेले आहे मी मस्त. हे पातळ सालीचे लिंब. आणि सुरुवातीला बघा मी स्वच्छ धुवून घेतले आणि एकदम कोरडे करायचे आपल्याला कपड्याने. पाणी नाही राहता कामा नये, म्हणजे लोणचं खराब नाही होत मग. त्यासाठी स्वच्छ पुसून घ्यायचे आपल्याला मस्त. आणि मस्त कापून घ्यायचे आपल्याला ते. पाणी राहिलं म्हणजे लिंब बुरशी येते मग लोणच्याला. आपल्याला वाटतं का खराब झालं. आता सगळे लिंब आपण पुसून घेतलेले मस्त, एकदम कोरडे केलेले. आणि थोड्या वेळ मी फॅनखाली पण ठेवले होते. आता आपल्याला लिंबाच्या फोडी करायच्या आहे. तुम्ही 4 पण फोडी करू शकता, पण मी अशा 8 फोडी केलेल्या आहे मी. याच्यातल्या बिया काढून टाकायच्या. बिया राहिल्या तर मग कडवटपणा येतो लोणच्याला. त्यासाठी बिया आपण काढून घ्यायच्या सगळ्या लिंबांच्या. कापतानाच काढायच्या त्या. आणि मी अशा फोडी 1 लिंबाच्या 8 फोडी करून घेतलेल्या आहे. जास्त मोठ्या नाही केल्या. तुम्हाला मोठ्या एका लिंबाच्या 4 फोडी करायच्या त्या पण करू शकतो आपण. कोणी तर अख्खं लिंबाच्या पण त्याला मधोमध आपण वांगे कसे भरतो त्याप्रकारे भरून पण लिंब असे भरून ठेवतात लोणचं. ते पण छान लागतं. अशा फोडी केल्या आहे बघा मी. कैरीचं लोणचं टाकलेलं होतं, ते कमी टाकलं होतं मी यावेळेस, संपून गेलं. मग आता लिंबाचं आपल्याला गोड आणि तिखट करायचं आहे. आता हे तिखट आपण टाकलेलं आहे, आता गोड टाकूया. गोड टाकून मस्त उपवासाला पण कामा येतं गोड लोणचं. ते पण छान लागतं एकदम मस्त. गोड लोणचं तर मग मिक्सरमधून काढून घेते पूर्ण क्रश मस्त. आणि तसंच हे करते मी. इन्स्टंट तयार होतं ते मस्त. इकडे करा आणि लगेच संध्याकाळ केल्याबरोबर आपण खाऊ शकतो असं लोणचं तयार होतं. वाफवून पण घेऊ शकतो आपण लिंब बारीक, म्हणजे ते लवकर नरम होतं. पण हेल्दी आहे लिंबाचं लोणचं. आपण म्हणतो हेल्दी आहे खायला, हे चांगलं असतं. आणि आता आपण सगळे लिंब असेच कापून घ्यायचे, आपल्याला फोडी करून घ्यायची आहे. आता सर्व आपण लिंबाच्या फोडी करून घेतलेल्या आहे बघा मस्त. आता एका ताटात काढून घ्यायचे आपल्याला लिंबच्या फोडी आपल्याला. आणि नंतर मसाला थोडा तयार करायचा आहे. आणि मी थोडी पुडी पण रामबंधू लोणचं मसाला ती पण पुडी आणलेली आहे. आणि घरी पण मसाला तयार केलेला आहे. आपण मसाल्यासाठी धणे वापरलेले, मेथी वापरलेली आहे, शोप घेतलेली आहे आणि थोडं जिरं घेतलेलं आहे. हे आपण थोडंसं पॅनवर भाजून घ्यायचं आहे. मी लोणच्यासाठी राईचं तेल वापरलेलं आहे. हे एकदम आरोग्याला चांगलं असतं राईचं तेल. कढई ठेवलेली छोटी. सुरुवातीला आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे गार होण्यासाठी त्याला वेळ लागेल. तर तेल तापवून घ्यायचं आहे आपल्याला. तो अशी वाफ येऊ द्यायची चांगली आणि गॅस बंद करायचा. मग त्याचा जो वास असतो ना राईचा तो निघून जातो. मग आता दुसऱ्या गॅसवर मी हे तेल ठेवलेलं आहे. आणि इकडे आता आपण मसाला करून घ्यायचा. आपल्याला थोडा मसाला करायचा आहे, थोडा दुसरा मसाला टाकायचा आपल्याला. पॅन ठेवलेला आहे बघा गॅसवर. सुरुवातीला धणे टाकलेले बघा 2 चमचे.
1 चमचा शोप टाकलेली आहे. मेथी दाणे टाकलेले थोडेसे, जास्त नाही टाकले. आणि अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. असं थोडंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला आणि गॅस बंद करायचा आहे. तर एका ताटात काढून घ्यायचं आपल्याला आणि गार होण्यासाठी. गार झाल्यानंतर मग आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून काढायचं आहे. थोडंसं जाडसरच काढायचं, जास्त बारीक नाही करायचं. आता त्याच्यामध्येच मी काश्मीरी लाल मिर्च टाकलेली, हळद टाकलेली आहे. आणि आता आपल्याला ते दळून घ्यायचं आहे. आणि बघा दळून झालेलं आहे आपलं अशा प्रकारे. थोडंसं जाडसरच आहे. आता एक बाऊल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये लोणच्याच्या फोडी टाकून घेतलेल्या आपण. आणि आता त्याच्यामध्ये सुरुवातीला मी हळद टाकलेली आहे, मीठ टाकलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला फोडींना हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे आपल्याला. कुणी कुणी अशा आपण हळद आणि मीठ ना तर हे रात्रभर ठेवतो, म्हणजे जे पाणी असतं ना मग ते निघून जातं आणि फोडी पण थोड्या नरम होतात मग. पण मी लगेच केलेलं आहे. आणि आता बघा हळद मीठ लावल्यानंतर मग आपण मसाला टाकलेला आहे तो मिक्सरमधून काढलेला. आता परत सगळं मिक्स करून घ्यायचे आणि मी दुसरा पण मसाला वापरलेला आहे, तो पण टाकून घ्यायचा आपल्याला. याच्यामध्ये सगळं असतं, राईची डाळ पण असते, हिंग पण असतो आणि सगळं असतं याच्यामध्ये मसाला. खूप टेस्टी तयार होतो मग. रामबंधू लोणचं मसाला आणलेला आहे मी, तो टाकलेला आहे. आणि बघा कलर पण खूप छान. आणि त्याच्यामध्ये हिंग, राई सगळे मसाले असतात. पण मी घरचा पण तयार केला, तो पण टाकला आणि इतकं मस्त लोणचं तयार झालेलं आहे. तुम्ही पण अशा प्रकारे करून बघा. रोज खायला मस्त मजा येते जेवणाबरोबर आणि खूप छान लागतं. जेवण पण थोडं जास्त जातं लोणचं म्हटल्यानंतर. पापड, लोणचं आणि बघा सगळा मसाला आपण फोडींना लावून घ्यायचा आहे. इकडे आपलं तेल पण आपण गार होण्यासाठी ठेवलेलं आहे. राईचं तेल वापरायचं, ते चांगलं असतं आपल्या हेल्थसाठी. सगळ्या फोडींना आपण मसाला बघा सगळ्या फोडींना लागलेला आहे मस्त. आणि मस्त मसाला आपला तयार झालेला आहे बघा, लोणचा मसाला. आणि मिठाचं प्रमाण म्हणजे कुणी कुणी खूप टाकतं का मिठामुळे लोणचं खराब नाही होत. पण ज्यांना BP वगैरे असतो तर त्यांनी लोणचं असा मीठ कमीच टाकलं पाहिजे, प्रमाणाच्या जास्त नाही टाकलं पाहिजे. कारण लोणचं म्हटल्यानंतर मिठाचं प्रमाण थोडं जास्त असतं, पण मी थोडं कमीच टाकते. म्हणजे एकदम फिक्कपणे मिठाचं प्रमाण योग्य जसं लागतं तसं टाकते, जास्त प्रमाणात नाही टाकत. तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघता ते नक्की सांगा, म्हणजे मला कळेल तुम्ही कोणत्या गावातून म्हणा, शहरातून बघता, हे मला नक्की कळेल आणि थोडं मोटिवेशन मिळेल मला का माझा व्हिडिओ कुठे कुठे बघितला जातो. थोडं चांगलं वाटतं मग. कमेंट पण करा. तेल आता गार झालेलं आहे. गरम तेल टाकायचं नाही, एकदम गार होऊ द्यायचं आणि नंतर टाकायचं. मी फॅनखाली पण ठेवलं होतं बराच वेळ. आणि गार झाल्यानंतर बघा आपण आता याच्यात टाकून घ्यायचं आहे लिंबाच्या लोणच्यामध्ये तेल. थोडंसं जास्तच टाकायचं म्हणजे लोणचं खराब होण्याची भीतीच नसते.
तुम्ही हे वर्षभरसुद्धा खाऊ शकता, खराब होणार नाही अजिबात. आणि बघा सगळं मिक्स करून घ्यायचं आता मसाला